हॅलो, मी भाग्यश्री तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मी स्वागत करते. आज 18 तारीख आहे आणि उद्या गुढीपाडवा. म्हटलं चला आज ब्लॉग शूट करावं की गुढीपाडव्याची मी काय काय तयारी करते. आज उद्या गुढीपाडवा आहे म्हटल्यावर आज थोडंफार घर साफसूफ करणं वगैरे ह्या गोष्टी म्हटलं चला तुमच्याशी मी शेअर करते. इथे ओवीन मी झाडाला पाणी घालत आहोत आणि ओवीला पाणी घालायला खूप आवडतं. मी काहीही करते की तिला त्यात करायचंच असतं. हे पाहे असं. मी कूलर चालू केल्याच्या नंतर उभीच आनंद पहा. तिला कूलरची हवा खूप आवडते. कूलर कधी बंद असलं ना तर मला शिकवून होती की ते कूलर चालू कर, तू कूलर चालू कर अशी म्हणते. इकडे पावसाची भुरभुर चालू होती. इकडे पाऊस पडत होता. म्हटलं चला तुमच्याशीही शेअर करते. इकडे मी कपड्याच्या घड्या घालत आहे आणि उभी पा घातलेल्या घड्या मोडतीये. असंच करते ती. म्हणजे ती असताना मी काहीच गोष्टी करू शकत नाही. मी कपड्याच्या घड्या घालणार आणि आमच्या मॅडम मोडणार. धिंगाणा पाहिजे राहतो तिला. फक्त धिंगाणा कर म्हणते सोबत माझ्या. इकडे मी दुपारच्या जेवणानंतरचे भांडे घासायला घेतले. म्हटलं भांडे वगैरे घासून घेतले की आपलं घर वगैरे आवरता येतं पटपट आपल्याला. इकडे मी भांडे घासून झाल्याच्या नंतर सगळं स्वच्छ करणं लागतं. कारण थोडंसं जरी खरकट वगैरे राहिलं की मग कॉक्रोच खूप जास्त होतात. त्याच्यामुळे पूर्ण क्लीन वगैरे नीट करून घ्यायला लागतं. जेणेकरून मग कॉक्रोचांना खायला काही भेटत नाही आणि ते वाढत नाहीत. किचन वाटा आवरायचा राहिलेला आहे तो मी ते आवरून घेते. फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे. उभी खेळत आहे. म्हणजे तोपर्यंत हिच्या सगळ्या खेळण्या वगैरे एका जागी गोळा करते आणि पटकन फरशी वगैरे पुसून घेते. जेणेकरून उद्या मला सोपं पडतं गुढी वगैरे मांडायला. कारण पूर्ण दिवस आता उद्याचा त्या गुढी आणि स्वयंपाक त्याच्या सगळ्या गोष्टीतच जाणार झाला. म्हटलं आज पटकन आपलं आवरून घेतलं की मग उद्या त्याच गोष्टी करता येतात आपल्याला. फरशी वगैरे बेडरूमची पुसून घेत आहे. कारण की बेडरूमची, हॉलची, किचनची या सगळ्या फरशा पुसून घ्यावा म्हटलं. जे करून उद्या सोपं जाऊन जाईल. लग्नाच्या आधी ना माझ्या आईकडे ना एकच रूम असायची ना. तर त्या टायमिंगला असं हमेशा वाटायचं की आई एकच रूम आहे गं, किती पटकन आवरल्या जाते. मग लग्नानंतर 1 BHK मध्ये राहायला आलो आम्ही रेंटनंच. त्या टायमिंगला तिथे 3 रूमा होत्या. त्या टायमिंगलाही असं वाटायचं की अहो 3च रूम आहेत. आणि आता 4 रूमाच्या खोलीत आलोय. तर झाडून काढताना फरशी पुसताना कळतं की खरंच खूप मोठ्या रूम आहेत. दम लागतो थोडंसं जरी झाडलं की. आणि ओवीच्या बाबतीत असं होतं की ती इतकी खेळते की तिला पूर्ण 4 रूमही कमी पडतात. आम्ही कोपऱ्यानं कोपरा यूज करतो. ह्या कोपऱ्यात जा, त्या कोपऱ्यात जा, अशा गोष्टी होतात.
आणि खरंच झाडून काढताना फरशी पुसताना कळतं की खरंच खूप मोठ्या मोठ्या रूम आहेत असं होतं माझ्या. इकडे ना ओबी तिच्या फेवरेट टॉय सोबत खेळत आहे. तिला एकदाच सांगितलं की त्याला लाड कर, त्याला झोपू घाल. तिने ते लक्षातच ठेवले आणि हे पा आम्ही तिच्या जवळ नसताना ना तर ती त्या बुबू सोबत खेळते तिच्या. उद्याच्या पूर्णाची तयारी आत्ताच करायला घेत आहे, कारण की मग उद्या सगळ्याच गोष्टी पटकन होणार नाही आणि उद्या गुढीचा मुहूर्त 8 वाजेपर्यंतच आहे. तर 8 पर्यंत आपली सकाळी गुढी उभारणी झाली पाहिजे आणि नैवेद्य वगैरे पण देणं झाला पाहिजे. त्यामुळे मी संध्याकाळीच पुरण करत आहे. इथे मी 3 ग्लास डाळ घेतली आहे, कारण की आमच्या घरात सगळ्यांना पुरण खूप आवडतं. आम्ही 8 दिवसही पुरणाच्या पोळ्या खाऊ शकतो. सो त्यासाठी मी 3 ग्लास डाळ घेतली, त्याला स्वच्छ धुतली 2-3 पाण्याने. ती स्वच्छ धुतलेली डाळ टाकली कुकरमध्ये शिजण्यासाठी. तांबे पाणी टाकलं आणि मी डाळ शिजत असताना ना त्याच्यामध्ये थोडंसं तेलही टाकते आणि थोडंसं हळद टाकते, जेणेकरून असं पिवळसर कलर यावा त्यासाठी. आणि एक छोटासा चम्मच टाकते खाली, जेणेकरून पाणी जे कुकरमध्ये असतं ते वरी एकदम उतू जाऊ नये आणि मग पूर्ण गॅस वगैरे पूर्ण भरतं. त्यासाठी मी छोटासा 1 चमचा टाकून ठेवते. पुरण शिजलं आहे आणि मी त्याला छान वाटायला घेतलं आहे. छान सगळं मी वाटून घेतलं आणि याला आता गॅसवरती ठेवते. इथे मी आमटी करण्यासाठी थोडं काढून ठेवलं, जेणेकरून मला उद्या आमटी करायला सोपं जाईल. आणि इथे मी पुरणाला चटका देण्यासाठी घेतला आहे. आम्ही नॉर्मली पुरणपोळी ही गुळाचीच करतो, कारण सांगितल्याप्रमाणे आम्ही साखर जास्त खात नाही. तर मी गूळ टाकत आहे त्याच्यामध्ये. पुरणामध्ये मी थोडंसं जायफळ टाकत आहे. आणि बारीक कुटलेले इलायची पावडर टाकल्याच्या नंतर पुरणाला खूप छान चव येते. फायनली घर वगैरे आवरावर झाली आहे, पुरण झालं आहे. आता फक्त उद्या पुरणाच्या पोळ्या आणि आमटी जे काय आपल्याला करायचं आहे ते करायचे. माझी सगळी तयारी झाली आहे आणि इथे मी हे ओबीला झोपू घालत आहे. बराच उशीर झालाय. तर चला मी माझा इथंच फुल ब्लॉग स्टॉप करते. आणि आजचा व्हिडिओ उद्या येईल आणि पाडव्याचा जो व्हिडिओ आहे म्हणजेच उद्याचा तो मी परवा दिवशी पोस्ट करेन. सॉरी, प्लीज ॲडजस्ट करा, कारण की ओबीमुळे एडिटिंगला त्याला खरंच खूप वेळ लागतो. आणि खूप भरभरून प्रेम द्या माझ्या ह्या व्हिडिओला पण आणि उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओला पण. उद्याचा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, कारण उद्याचा व्हिडिओ खरंच खूप छान असणार आहे. तर चला, बाय.